नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत दोष लावणारा स्वतः भोगतो. कोक नावाच्या कुत्र्यांच्या शिकारीची कथा. श्रावस्तीमध्ये कोक नावाचा एक शिकारी राहत होता. आपल्या कुत्र्यांबरोबर दररोज सकाळी तो शिकारीला जात असे. शिकार करून तो त्याची गुजराण करीत असे, उपजीविका करीत असे. एके दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे शिकारीला चालला होता. शिकारीला जात असताना वाटेत त्याला एक पिंडपातिक भिक्षू दिसला. दररोजच्या प्रमाणे तो शिकारीला गेला, पण आज त्याला काही शिकार मिळत नव्हती. सकाळपासून दुपार झाली तरी त्याला शिकार मिळाली नाही. नंतर संध्याकाळ होत आली तरी त्याला शिकार मिळाली नाही. म्हणून तो घरी जावयास निघाला. तेव्हा पुन्हा त्याला वाटेत तो भिक्षू भेटला. त्या भिक्षूस पाहून त्याला खूप राग आला. त्याला वाटले, सकाळी ह्या भिक्षूचे तोंड पाहिल्यामुळेच मला शिकार मिळाली नाही. तो भिक्षू अभाग्य आहे आणि त्याच्या मनात आले की याच्यावर कुत्रे सोडतो व त्याला मारून टाकतो. त्याप्रमाणे त्याने त्याच्यावर कुत्रे सोडले. कुत्रे भिक्षूकडे धावत येत होते. हे बघून भिक्षू घाबरला. काय करावे हे त्या भिक्षूस कळेनासे झाले. तेव्हा जवळ एक झाड होते. त्या झाडावर तो भिक्षू चढला. कुत्र्याने त्या झाडाला चारही बाजूने घेरले. तेव्हा कोक शिकारी त्या भिक्षूला म्हणाला, आत्ता कुठे पळून जाशील? व त्याच्या पायावर लगेच त्याने बाण मारला. भिक्षू व्यथित झाला. कसेबसे आपले चिवर सांभाळू लागला, पण ते चिवर त्याला सांभाळता आले नाही आणि ते चिवर घसरून शिकाऱ्याच्या अंगावर पडले. जसे ते चिवर शिकाऱ्याच्या अंगावर पडले तसे कुत्रे त्या शिकाऱ्यावर तुटून पडले. त्याचे लचके तोडू लागले. त्याच्या अंगावर चिवर असल्यामुळे कुत्र्यांना वाटले भिक्षूच खाली पडला आणि ह्यामध्ये शिकारी मरण पावला. आपल्याकडे एक म्हण आहे, जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तोच त्याच्यात पडतो. त्याप्रमाणे शिकाऱ्याने भिक्षूसाठी जे कुत्रे सोडले होते त्याच कुत्र्याने त्याचा जीव घेतला. थोड्या वेळाने भिक्षूने झाडाची एक फांदी वाकलेली तोडली व कुत्र्यांना पिटाळून लावले. कुत्रेसुद्धा आपल्या मालकाला मेलेला बघून जंगलात पळून गेले. तेव्हा भिक्षू झाडावरून खाली उतरला व तथागतांकडे गेला. त्यांना प्रणाम करून घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा भगवंत म्हणाले, भिक्षू, जो निर्दोषास दोष लावतो तो उलट त्यातच अडकतो. पुढे उपदेश देताना त्यांनी एक गाथा सांगितली. त्या गाथेचा अर्थ, जो दोषरहित शुद्ध निर्मळ पुरुषाला दोष लावतो त्यालाच उलटून पाप लागत असते. ज्याप्रमाणे सूक्ष्म धूळ हवेच्या विरुद्ध दिशेने फेकल्यावर ती फेकणारावरच परत येते. सार, दुसऱ्यासाठी खड्डा खोदणारा स्वतःच त्यात पडतो. या पुढील भागात आपण पाहणार आहोत विभिन्न गती. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.